नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी, एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला 7,000 रुपये अशा प्रकारची बातमी आहे, अशा प्रकारची न्यूज आहे। पीएम नरेंद्र मोदींनी एक नवीन योजना आणलेली आहे, त्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मिळणार आहेत महिन्याला 7,000 रुपये। तर डिटेल बातमी सांगणार मी तुम्हाला, ती योजना कोणती आहे, त्या योजनेचे पूर्ण डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आहे, डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे, तर अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। तर विमा सखी योजना या योजनेचं नाव आहे। या महिलांना मिळणार 7,000 रुपये। केंद्र सरकारची नवी योजना काय आहे, म्हणजे महिन्याला 7,000 महिलांना मिळणार आहेत विमा सखी योजना या योजनेच्या माध्यमातून। आता पूर्ण डिटेल पाहू, ही योजना कधी लॉन्च करण्यात आली, त्यामध्ये 7,000 महिन्याला कशा प्रकारे मिळणार, नक्की काम काय करावं लागेल, हे सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की महिलांना आर्थिक स्वावलंबी राहावं, महिलांच्या हातात पैसे राहावे, तसेच महिलांना सुरक्षित करून स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, यासाठी केंद्र सरकारने आता नवीन योजना आणली आहे। या योजनेचं नाव आहे विमा सखी असे असून या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। नेमकी ही योजना आहे तरी काय, या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती। सविस्तर बघू आता बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर 2024 पानिपत हरियाणा इथून LIC विमा सखी योजनेचा शुभारंभ केला। म्हणजे ही जी योजना आहे ती 9 डिसेंबर 2024ला म्हणजे अनाउन्स केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी। ही न्यूज तेव्हाची आहे, 9 डिसेंबर 2024ची न्यूज आहे। तर डिटेल बातमी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या न्यूज पेपरमधली ही न्यूज आहे आणि काय सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून मिळणार आहे। अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। ही जी बातमी आहे, न्यूज आहे, ती नवराष्ट्र या न्यूज चॅनलवरची आहे। डिटेल माहिती तुम्हाला आता सांगत आहे मी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे ही 9 डिसेंबरची न्यूज आहे, 9 डिसेंबर 2024 पानिपत हरियाणा येथून LIC विमा सखी योजनेचा शुभारंभ केला। सोमवारी हरियाणाच्या पानिपत येथून LIC विमा सखी योजना लॉन्च करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की हरियाणातील डबल इंजिन सरकार दुप्पट वेगाने काम करत आहे। ते पुढे म्हणाले की आपल्या देशात बऱ्याच काळापासून अशा अनेक नोकऱ्या होत्या ज्या महिलांसाठी निषिद्ध होत्या, परंतु आमचे भाजप सरकार मुलींकडून येणारा प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे। अशा प्रकारचे न्यूज आहे, पूर्ण डिटेल आता बघू। महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। म्हणजे जी विमा सखी योजना आहे ती का आणण्यात आलेली आहे की महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी। पंतप्रधान मोदी यावेळी संभाव्य विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्रही दिले। या योजनेअंतर्गत देशभरातील 1 लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे। सुमारे 400 कोटी रुपये खर्चून कर्नाळमध्ये बांधल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटीच्या मुख्य कॅम्पसची पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत। म्हणजे ही जे विमा सखी योजना लॉन्च करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 35,000 महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात। आणि एकूण किती महिलांना बनवलेले आहेत तिने म्हणजे बनवणार आहेत, या योजनेमध्ये देशभरातील 1 लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार आहे। 1 लाख महिलांचा विमा एजंट म्हणून समावेश करण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे, अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे। डिटेल बघू। 35,000 महिलांना विमा सखी बनवण्यात येणार। विमा सखी ही पानिपतच्या ऐतिहासिक भूमीवर सुरू होणारी तिसरी योजना आहे। यापूर्वी 22 जानेवारी 2015 रोजी पीएम मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम सुरू केली होती। यामधून सुमारे 1 लाख महिला सहभागी झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे। विमा सखी योजनेअंतर्गत देशभरातील 1 लाख महिलांना एजंट म्हणून जोडण्याची योजना आहे। पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा सखी बनवण्यात येणार आहे। यामध्ये हरियाणातील सुमारे 18,000 महिलांचा समावेश असेल। काय आहे विमा सखी योजना? विमा सखी योजना काय आहे? विमा सखी योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी LICने सुरू केलेली योजना आहे, ज्यामध्ये त्यांना विमा एजंट बनण्याची संधी मिळेल। योजनेचा विस्तार कसा आहे? पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांची विमा एजंट म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यानंतर या योजनेत आणखी 50,000 महिलांचा समावेश केला जाईल। विमा सखींना किती पैसे दिले जातील? विमा सखींना किती पैसे दिले जातील? योजनेच्या पहिल्या वर्षी ₹7,000, दुसऱ्या वर्षी ₹6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000 ची मासिक मदत दिली जाईल। तर मी डिटेल माहिती सांगितली आहे तुम्हाला विमा सखी योजनेची की पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000 ची मासिक मदत दिली जाणार आहे। अशा प्रकारची ही जी योजना आहे विमा सखी योजना, त्या रिलेटेड डिटेल माहिती दिलेली आहे की कधी लॉन्च झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे। लाडक्या बहिणींना मिळणार आहेत महिन्याला आता 7,000 रुपये। आताची ती सर्वात मोठी बातमी आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल।